आता पाहूया खरातचे कारनामे टॉप 9 बातम्यांमधून। महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग। पोलीस चौकशीत भोंदू अशोक खरातचा अजब दावा। अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू। सूत्रांची माहिती, माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, अशोक खरात याची उद्विग्न प्रतिक्रिया। भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर। पोलीस कोठडीत खरातची HIV टेस्ट करण्यात आली। अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव। जासूदांच्या खर्चातून खरात ग्रीनलँडमध्ये देशात गेला होता। राजेंद्र जासूद यांच्या FIR मध्ये ही नोंद। खरातच्या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SITची करडी नजर। SITनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागवली। खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी SITकडून नोंदणी विभागाची मदत। भोंदूचं मिरगावातील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेत। अशोक खरातनं फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणलं। खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी होणार। फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यावधी उकळले। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल। 6 जणांवर, ग्रुप ॲडमिनवर गुन्हा। सिडको आणि सातपूर वॉलमॅन व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट केली। अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा। भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द। शस्त्राचा गैरवापर झाला आहे का याबाबत शंका उपस्थित। जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कारवाई। शंका उपस्थित झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून पिस्तूल परवाना रद्द। 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती। शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते। डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते। खरातने उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं। एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू, तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खरात प्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली पाटील एकत्र नाशिकला रवाना। खरात प्रकरणी चाकणकरांना 6 आरोपी करण्याची मागणी। SIT अधिकाऱ्यांना भेटून अंधारे आणि रुपाली पाटील मागणी करणार आहेत। सुषमा अंधारे, रुपाली पाटील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचीही भेट घेणार आहेत। खरातच्या कोणत्याही कृत्यात मी सहभागी नाही, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। खरातला कठोर शिक्षा व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, केसरकरांची मागणी। ईशानेश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही, केसरकरांकडून स्पष्ट। खरातला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पाण्याची पाईपलाईन का दिली होती? शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचा ठाकरेंना सवाल। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। काही जण ब्युटी पार्लर आणि विमानाचे बिलही पक्षाच्या खात्यावर टाकत होते। अजित पवारांना हे आवडत नव्हतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। त्यांचा पक्षांतर्गत निर्णय, सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलाय। महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील, रोहित पवारांची माहिती। प्रदेशाध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवारांना निर्णय घ्यावा लागेल। सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंढवा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा आरोप। तर 99% भागीदारी असलेला आरोपी होत नाही, 1% भागीदारी असलेला आरोपी होतो, अंबादास दानवेंची टीका। धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सभापतीची आज निवड होणार। सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच।